महापालिकेचं गणित या सगळ्या गोष्टी भाजप स्वबळावर लढवेल एवढी ताकद भाजपची मुंबईत आहे। त्यामुळे उद्धवजी काय बोलतात बाकी काय त्यांना टेकूची गरज आहे। हे बाकीचे पक्ष ना यांना सपोर्टची गरज आहे। त्यांना कोणाशी युती केल्याशिवाय ते लढू शकत नाही। आमचं तसं नाही आहे। तरी पण आम्ही काही लोकांना सोबत घेतो मित्रत्वाच्या दृष्टीने। हा मनाचा मोठेपणा आहे आमचा, त्याचं कौतुक कोणच करत नाही। त्यापैकी सर एक पंच असेल, त्यापैकी एक पंच असू शकतो मला माहित नाही। असं मी हे होणार नाही। दक्षिण रत्नागिरीमध्ये कार्यक्षेत्रात दक्षिण रत्नागिरी येते राहता राहता बहुत संघर्ष चिपळूण ही 3 विधानसभा काय पुढच्या भविष्याने विकासाच्या दृष्टीने काय वाटतं? पहिलं माझं लक्ष असेल इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा, दुसरी रोजगार आणि तिसरा पर कॅपिटा इन्कम वाढण्याचे माध्यम हे लोकांपर्यंत पोचवायचं माझा प्रयत्न असेल। रोजगाराच्या दृष्टीने काय डोळ्यासमोर आता बरेच इंडस्ट्रीसाठी आहे। मी परवा उदय सामंत आम्ही बसलो होतो कोणत्या प्रकारची इंडस्ट्री ती आणायची आणि 2-3 भाग करतोय आम्ही रत्नागिरीचे। कोणत्या भागात कोणती इंडस्ट्री चालेल, साधन सामुग्री कुठे उपलब्ध आहे तिथे ती इंडस्ट्री न्यावी असे प्रयत्न आहेत। साहेब तुम्ही म्हणतात तसं मगाशी पंचाप्रमाणे शरद पवारांनी जसं संघाचं कौतुक केलं त्या पद्धतीनं शरद पवारांनी महायुतीमध्ये यावं का असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला? कारण अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळते। मी भाष्य कर पक्षाचे वरिष्ठ पक्ष चालवून बसले ना, मी कसं सांगून त्यांना अडचणीत आणू हे त्यांचा अधिकार आहे, ते करत निर्णय घेतील। तर एकनाथ शिंदेमुळे मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही विधानसभा निवडणुकीच्या वेळी, असा सूर मनसेने त्यांच्या बैठकीत लावलेला पाहायला मिळतो। मनसेमुळे काय? एकनाथ शिंदेमुळे मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही असा सूर मनसेने त्यांच्या बैठकीत लावलेला पाहायला मिळतो। काही संबंध नाही। मनसेना आणि शिवसेना फरक आहे ना। कोणी दोष देऊन काय पाहिजे? हरल्यानंतर सगळे दोष एक दुसऱ्याला देतात। भाजप देत नाही का नेहमी जिंकत आहे, बरोबर ना? भाजपच्या कार्यकर्त्यांचा अधिकारी ऐकत नाहीत, भाजपच्या आपण काय सल्ला? नाही, मी सहमत नाही। एखाद्याने वाक्य बोलला मी सहमत नाही, ऐकायलाच लागेल अधिकाराला। नाही ऐकलं तर मी दखल घेईन। लोकहिताचं काम असेल सांगितलं अधिकाऱ्याला केलं नाही तर रूल्स ऑफ बिझनेसमध्ये एक कलम आहे, तो अधिकार निलंबित होतो, कळलं ना? पुढच्या वेळेला सावंत साहेब जातील अधिकाऱ्याकडे ते सेक्शन लिहून देईल, सांगा त्याला निलंबितचं सेक्शन। साहेब कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये मर्ज करावी म्हणून एक प्रस्ताव परवाच्या दीक्षा समितीच्या बैठकीमध्ये आलेला होता। या संदर्भातलं जे फॉलोअपच्या दृष्टीनं नेमकी काय प्रोसिजर होऊ शकते काय सांगू शकतो? प्रोसिजर सोपी आहे मुळात। म्हणजे त्याचं कारण असं आहे, कोकण रेल्वे टोटल लॉस आहे। कामगारांचे पगार द्यायला पैसे नाहीत आणि विकास कामांना तर नाहीच नाही। आणि त्यामुळे एक विचार पुढे आला आहे का मर्ज करू नये। त्यामुळे मध्य रेल्वेची ज्या योजना येतील ते सगळे कोकण रेल्वे किंवा कोकण भागामध्ये त्याची अंमलबजावणी होईल। त्यामुळे जलद गतीने रेल्वेचा विस्तार आणि प्रवाशांना सुखसोयी मिळाव्यात म्हणून ही एक पुढे आली की जी कोकण रेल्वे ज्या राज्यातून जाते तिथे तिन्ही मुख्यमंत्र्यांनी आपली परवानगी देणं आवश्यक आहे, एवढंच बाकी आहे। दिशा समितीमध्ये आपण एक वाक्य बोलत होतात की अधिकाऱ्यांनी काम प्रगतीत आहे, प्रगतीतला हा शब्द काढावा। दिशा समितीमध्ये आपण ज्या मला होतं त्या प्रगतीत आहे म्हणून काय सांगतो अधिकारी काम प्रगतीपथावर आहे, आपण सांगितलं होतं की प्रगतीपथावरचा शब्द काढा। प्रगतीपथावर म्हणजे काय नक्की कुठे आहे काय कळतच नाही ना, तो अधिकाऱ्याने वापरू नये असं मी सांगितलं। 10% काम झालं आहे, 20% झालं आहे, पण शेवटी लोकप्रतिनिधींना कळलं पाहिजे की काम किती झालं आहे। मी फंड दिला, काम 10% झालं का 90%, आणि ते समजावं। त्यामुळे या पळवाटा अधिकाऱ्यांनी काढू नये म्हणून त्या मिटिंगमध्ये मी सांगितलं। या बैठकीत तुम्हाला काय जाणवलं अधिकाऱ्यांची माझी काम करण्याची आहे की ज्या अधिकाऱ्यांकडून मला काम करून घ्यायचं आहे त्यांच्याबद्दल वाईट मीडियाला मी कधी बोलत नाही आणि आज बोलणार नाही। जय जय महाराष्ट्र।